घेणं आणि या व्रतांचं पालन करत असताना सौंदर्याची कास न सोडणं या तत्वत्रयीनं शांतारामचं पथदर्शन केलं. व्ही शांताराम बद्दल समाजामध्ये अनेक प्रवाद आहेत. हे स्वतः व्ही शांतारामच म्हणते ना. व्ही शांताराम बद्दल समाजामध्ये अनेक प्रवाद आहेत, पण तो कला निर्मितीमध्ये आकंठ बुडालेला असल्यामुळे ते गैरसमज दूर करण्याचा कालपव्यय त्याने फारसा केला नाही. आता शांतारामामधील प्रांजळ आत्मावलोकनामुळे ते प्रवाद कमी होतील अशी मी आशा करतो. कदाचित काही नवे गैरसमजही निर्माण होतील, पण त्याला माझा नाईलाज आहे. शांतारामच्या विचारांना एक फार मजेदार सवय लागलेली आहे. मनाला भिडलेल्या लिखाणातून प्रत्येक प्रसंग शब्दनशब्द त्याच्यासमोर चित्ररूपाने सजीव होतात. त्यातून प्रत्येक व्यक्ती हसू बोलू लागते, त्याच्या संवेदना छेडू लागते, कित्येकदा रडवूही लागते. माझी बुद्धी प्रगल्भ झाली नाही का? प्रश्नांचं काहूर मनात माजलं आणि जणू एकाएकी मला दृष्टांत झाला. आपली पुरातन संस्कृती त्या काळातील मानवाच्या जीवन संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या सर्व कलांचा सुरेख संगम असलेल्या चिरंतन मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या महर्षी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत या महाकाव्याचं मला स्मरण झालं. महर्षी व्यासांचं महाभारत जिथं संपतं तिथून पुढे आपल्या या चलचित्राच्या कथेची सुरुवात केली तर या चित्रपटाला उत्तर महाभारत असं नाव दिलं तर सार्थ होईल. एका चित्रपटात हे सामावणार नाही. महर्षी व्यासांनी महाभारताची अनेक पर्व रचली, त्याप्रमाणे आजपर्यंत आनंदाचा साक्षात्कार होईल अशा परिपूर्ण कलाकृतीचा किनारा गाठण्यासाठी मी आजवर सारखा धडपड करतोय. तो किनारा या उत्तर महाभारताच्या कल्पनेनं मला यांचंही मनापासून स्वागत आहे. विक्रमजी, आपलंही मनापासून स्वागत आहे. आत्मचरित्र देखील लिहिण्यासाठी ज्यांनी त्यांना प्रेरित केलं व्ही शांताराम यांना, त्या मधुराताई यांनीच पुन्हा ऑडिओ बुक काढण्याची संकल्पना पुढे आणली आणि आज त्या ध्वनिफितीचं विमोचन होत आहे. खूप आनंद होतोय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा क्षण अनुभवताना. धन्यवाद सर्वांना. मधुराताईंची एक आठवण म्हणजे मला असं आठवतंय की फास्टर फ्रेंड मी पाहिलेलं हिंदीतलं, त्याचं दिग्दर्शन मधुराताईंनी केलं होतं. मनापासून आभार. छान छान कलाकृती आणि आता काळाचं बदलतं रूप ओळखूनही ऑडिओ बुकमध्ये या आत्मचरित्राचं रूपांतर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ग्रंथ म्हणजे संवादांचे लेणे. ग्रंथ म्हणजे संवादांचे शब्दांचे लेणे. ते नसते केवळ अर्थ वाहणे. व्यक्तींचे काय येणे जाणे, पण जिद्दीचे बुद्धीचे कष्टांचे ते दीपस्तंभ होणे. अशा या ग्रंथाचं, अशा या चरित्र ग्रंथाचं आणि ऑडिओ बुकचं विमोचन झालं. आणि यानंतर आता मी आमंत्रित करणार आहे इथे स्वागत करण्यासाठी. संपादक मंडळाचं स्वागत आणि सत्कार इथे होणार आहे. सर्वप्रथम आता मगाशी आपल्या भेटीला येऊन गेले ते ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार होतो आहे. श्री अमिताभजी यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दिलीप सरांचा सन्मान. यानंतर सौभाग्यवती मधुरा जसराज यांना विनंती करते पुन्हा एकदा रंगमंचावर येण्यासाठी. ध्वनिफीत संकल्पना आणि लेखांकन यांनी केलं आहे. आपलाही आम्ही सत्कार करतो आहोत. मी विनंती करते विनोद तावडे सरांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतो आहे. सन्मान आ रहा है. शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा या ग्रंथाचं संपादन दिलीप ठाकूर यांनी केलं. यांनाही मी आमंत्रित करते. यांचाही इथे सन्मान होतो आहे. हा सन्मान करण्याची विनंती मी करते सुधीर सरांना.
माननीय अर्थमंत्री सुधीरजी, आपल्या हस्ते हा सन्मान होतो आहे. चैतन्य कुंटे यांचा सन्मान होतो आहे, ज्यांनी संगीत खंडाचं संपादन केलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आणि विनंती करते मी पुन्हा एकदा अमिताभजी यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान. दिलीप ठाकूर यांना पुन्हा आमंत्रित करते. शतकोत्सवी मराठी चित्रसंपदा या ग्रंथाचं संपादन केलं आहे. मी सुधीर मुनगंटीवार यांना विनंती करते की आपल्या हस्ते हा सन्मान. चित्रपट खंड संपादक सुधीर नांदगावकर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते आहे पुन्हा एकदा. आपला सन्मान करण्याची विनंती श्री अमिताभजी यांना मी करते आहे. चित्रपट समीक्षक पत्रकार सुधीरजी यांचा इथे सन्मान होतो. यानंतर सन्मान आपण करतो आहोत माधव इमारते यांचा संगीत खंड सहसंपादक. यांनाही विनंती करते व्यासपीठावर येण्यासाठी आणि हा सन्मान पुन्हा एकदा मी अमितजींना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतो आहे. आणि आता विनंती करते अमिताभजी यांना की आम्हाला मार्गदर्शन कर आपले भाषण. अभी कुछ बोलो मत प्लीज. शांत शांत दोस्त प्लीज. मैडम हमें कुछ बोलो मत प्लीज, तो आप उधर जाके बैठो. महाराष्ट्र राज्याचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षा आणि सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजनजी, मंचावर उपस्थित मान्यवर आणि चित्रपटावर प्रेम करणारे रसिक माया बापे. मी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, जो मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. ये मेरी ओर से थोड़ा सा प्रयास है और जो भी त्रुटियां और गलतियां होंगी उसके लिए मैं आशा करता हूं कि आप मुझे क्षमा करेंगे. मराठी मला समजते पण बोलण्याची प्रॅक्टिस नाही. मला मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल विलक्षण प्रेम आहे. या मुंबईनं महाराष्ट्रानं मला काय दिलं नाही. प्रेम दिलं, सुबत्ता दिली, नाव दिलं, सर्व मान सम्मान बहुमान दिले, पत्नी दिले, नात दिली, बहुत कुछ दिया मुंबई और महाराष्ट्र ने. इसका मैं अपनी ओर से आभार प्रकट करता हूँ. ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य है. आज या पुस्तक प्रकाशनाला आमंत्रण दिलं, हाही मी माझा बहुमानच समजतो. मला प्रश्न पडतो की मी यासाठी पात्र आहे का? नाही. प्रामाणिकपणे सांगतो ती माझी योग्यता नाही, पण तरीही मी आलो. कारण मी चित्रपटाच्या या समुद्र आणि महान परंपरेतला एक छोटासा घटक, छोटासा अंश आहे.
त्या परंपरेसमोर नतमस्तक होत तिला अभिवादन करायला मी आपल्या समोर उभा आहे. हा शिल्पकार चरित्रकोश प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्ण केल्याबद्दल मी आपला हार्दिक अभिनंदन करतो. हेलो मैम.